नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे व्लॉग मध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत प्रवीण भाऊ यांच्या सॉन्ग नाही बाबांचे सॉन्ग आहे आणि त्यांची आवाज आहे। तर आज आम्ही चाललेलो आहोत शहापूर जवळ जवाहरनगर जवळ। तर तिथं आज शूट आहे आणि शूट एवढं भारी होणार आहे की डान्सचं आहे आणि खूप सारे डान्सर आहेत। तर त्यांच्यासोबत आज कोलॅब करायचे आपल्याला। तर बघू कसं सॉन्ग शूट होतं, कशी एन्जॉयमेंट करतं। आणि आपले यश भाऊ पण येत आहे आपल्यासोबत आज नवीन, कारण नवीन तर नाही आपल्यासाठी पुराणेच आहेत। तुमच्यासाठी नवीन असेल तर त्यांना लाईक करा, इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ फोटोज वगैरे येत असतात आणि त्यांना फॉलो करा इंस्टाग्रामवरती। तर बघू शकता मित्रांनो, हे आपले यश दादा आले, बस आलेच की आणि बसलेच। तर आता आम्ही निघत आहोत जवाहरनगरसाठी। तर प्रवीण भाऊ सोबत प्रवीण भाऊ सोबत आता काय म्हणतात त्याला, प्रवीण भाऊला मी फोन केलो पण प्रवीण भाऊने फोन उचललाच नाही। आता प्रवीण भाऊ आता झोपून उठले का नाही तर का माहित, काय समजून नाही राहिला। प्रवीण भाऊ कुठे आहेस का विचार आहे आता प्रवीण भाऊ सोबत, आता का फोन कॉन्टॅक्ट कसा करावा। आता ते कबूतर आता आहेत नाही आपल्यापाशी, नाही तर कबूतर पाठवलं असतो या आपल्या या दोस्तासोबत, याला घेऊनच उडून गेले असते। कबूतरच्या वरती याला बसवला असता, कबूतर पुरा चिपकून गेला असता, पण तो काय गेला नसता। तर मित्रांनो काय झाला, याची बीपीच लवकर का होते तर का कालच बीपी चेक केला आम्ही। तर येस दादा काय म्हणता तुम्ही? भाऊची गोष्ट मजेत आहे और काय म्हणतात त्याला, मोठा माणूस आहे भाऊ, पण मोठा नाही। भाऊ वेल्डिंग करून देते, भाऊ नाही का काही तुमच्या तुटला उठला असाल सांगून द्याल। याच्या भाऊची दुकान आहे, शनिवार आहे, आज शनिवारी दुकान बंद राहते। आमच्या इकडचं मार्केट बंद असते। तर मोवाडीमध्ये जर शनिवार दिवशी आले तर काहीच नाही मिळणार, खूप कमी मिळते। बघू शकते मी आता चाटी केला होता, चाटी केलास मी बी करून टाकेन, तू केलास आता चाटी नाही केलास बी केस कमी केलास। आणि प्रवीण भाऊ बोललेत की मी रेडी आहो, तुम्ही या। आणि जे डान्स करणारी मुली आहेत ते स्कूलमधून घरी येत आहेत आणि ते तयारी करतील, म्हणजे तोपर्यंत आम्ही तिथं पोहोचून जातो। आणि त्यांनी सांगितलं की सोमप्रभू दादा जे आहेत, जे संपूर्ण आपल्या या परमात्मा गाण्याचे अनुभव सागर शिवाने युट्यूब चॅनलवरती जातात, त्या गाण्यांचं लिरिक्स म्हणजे लिहितात ते काय त्याला गीतकार। तर त्यांना फोन करायला सांगितलं, मी त्यांना फोन करतो। जर ते आमच्या सोबत येत असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ। आणि हे आपले दीपक दलाल आजच्या गाडीचे मालक आणि चालक दोन्ही आहेत, परंतु बघू शकता कसं नवरीसारखे लपवून राहिले, लाजून राहिले। आणि भाऊंचं लग्न झालेलं आहे आणि वय आहे फक्त 25, म्हणजे आजच्या वयाचं आहे। आणि वयाच्या किती 21व्या का 22व्या वर्षी लग्न केलं भाऊने, आणि खरंच लग्नाचा आनंद परिपूर्ण घेतलेला आहे। तर मित्रांनो आता आपण सरळ सातुऱ्याला भेटूया। सस्ते नसे करून राहिले। गाडी लागतील का? तर मित्रांनो आता आम्ही थांबलो या लोकेशनवरती, बघू शकता तुम्ही हा लोकेशन आहे। आणि मी माहिती आहे का कॅमेरा सेटअप करून राहिलो आता। लवकर करायचं आहे म्हणते भाऊ, लवकर करून राहिलो। का लवकर करून राहिला काम कोणता जॉईन करायचे, असेंबल करायचं आहे आणि लवकर शूट करू इथलं। कॅमेरा ठेवला इथं 2 मिनिटं लागतात काम करायला। तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता शूट कसं होतं का।
तुम्हाला बोलता येत नसेल तर बोलू शकता व्हिडिओमध्ये. कसं वाटत आहे तुम्हाला? चांगला वाटत आहे पण गरमी झाली आता. सो टायर्ड नाउ. रिटेक करके थक गए हम. जरा डांस करेंगे. मग मी सांगितलं असं. Hi guys. Hi guys. We are so tired Welcome to my new. त्या दिवशी पुरा भारत साफ करून टाकेल. कोणाच्या घरी राहू दे भाऊ. नाही बोलशील त्याच्यापेक्षा नाही बोलत मी. पूर्वी मग पूर्वी दिशन नको पाहू. हा जेव्हा तो कॅमेराकडे बघ म्हणून तो स्वतः तेव्हा बघायचा. तिकडं नाही बघायचं आहे तुला. तुझी नजर भटकते त्या कॅमेऱ्यामध्ये मग माहिती आहे नाव ठेवतील हे लहानची पोरगी मग तिकडे पाहिजे म्हणा. बरोबर आहे की नाही? हा एवढा मोठा माणूस बसलाय. हा एवढा मोठा माणूस बसलाय. ते बाबाजी बसले. बाबाजी यहाँ पे बहुत ही खतरनाक चर्चा चालू है क्योंकि यहाँ पे बहुत लोग ही मतलब कैसा है कंटिन्यू शूट कर रहे तो कंफ्यूज हो रहे थोड़ा तो वो छोटी लड़की का क्या मामला है? वो मामला ऐसा है कि वो इधर उधर देख रही थी तो वो मजा नहीं आ रहा है हमको, इसलिए उसको समझा रहे हैं. हम समझा रहे हैं उसको कि ऐसा नहीं बेटा ऐसा ऐसा करो. वो बढ़िया देख अपने को. आमचे राजभाऊ. तर मित्रांनो अर्ध शूट झाला. आता दुसऱ्या लोकेशनवर जातो गाईश. अर्ध शूट बाकी आहे मित्रांनो. ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. घंटी वीणास गुंजी ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है. आप आगन समय आज है. आप आए अतिथियों में सरताज है. देवती पाति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. माझं लावणी आले मी आज. असं नको बघू अहो येते मला लाज. केला श्रृंगार आज घातलया साज. दिसते मी बाई जणू अप्सराने खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते भारी राजा फोटो माझा काढ. किती मी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. किती मी छान किती क्यूट किती गोड. मला नाही येत. तर मित्रांनो आमचे दीपक भाऊ नाश्ता करून आला. आम्ही पण डोसा हो सकता. भोपाल. तो गाइस अभी एक हो गया है क्योंकि हमने खा लिया है. पेट को खाना है. प्रैक्टिस के लिए हम तकलीफ देंगे. अभी तो हो गया हमारा. अभी लगता था खत्म हो गया. कॅप राऊंड चालू आहेत. सर या कॉलेजचं नाव सांगू शकते? सर आज कॉलेजचं नाव MIT कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये आम्ही शिकले नाही कारण की आम्हाला हे करायचं नव्हतं काही. का करू शिकू? आम्ही काही शिकत नाही.
तर मित्रांनो, या ठिकाणी आमचं पूर्णपणे शूट झालेलं आहे. फायनली आमचं व्हिडिओ पूर्ण शूट झाला आणि यानंतर फोटोशूट सुरू होत आहे आणि आपले राजदादा सार्वे फोटोशूटला लागल्यात. स्काय मस्त आहे आज. सिरियस लाईन आली होती, सेंटरला गेला होता. पंकज सर, यस सर, बोला सर तुम्ही काहीतरी 2 शब्द. आमच्या साहेबापासून सुरुवात होते. साहेब बोलूनच नाही राहिले. आज नाही, 1 तारखेला होता भाऊंचा वाढदिवस. 1 तारखेला होता, परंतु आज आम्हाला योगायोग की जाताना दिसले, मला दिसले. तर आम्ही तर वाढदिवस साठी म्हणजे पार्टी सुरू आहे म्हणे, म्हणून तिथं आम्ही इथं आलो. माहित नव्हता तसा. थँक्यू, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. हो, पार्टी तुम्ही आले तर साहेबांच्या पार्टीला छान छान लागले. छान कुठे का घ्या ना का घ्या सर. तुला जो देखील दिसते तो बोला. अच्छा, दिसते. मी वडापावही भेटते. नाही, शनिवार आहे तसा. त्याची कमी आहे परिपूर्ण वाटला असता. दद्या विषय गंभीर आहे त्याच्या, आहे का नाही. बोला 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 बोला. नमस्कार, मी निशिकांत ईश्वरकर आणि हे आमचे विद्यार्थी सूरज जिंगे सर. MI लाईफस्टाईलमध्ये आज आम्ही दोघेही कार्यरत आहोत. दोघेच नाही, आमचे नवदेवे सर, सतीश ढांडे सर आणि आमच्या सूरजजी हिंगे सरांचा जेव्हा वाढदिवस होता 1 ऑगस्ट, त्या दिवशी आम्ही दिल्ली, आग्रा, जयपूरला गेलेलो होतो आणि ट्रेनमध्येच त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करण्यात आलोय. त्या दिवशी मात्र मी सूरजजी हिंगे सरांच्या चेहऱ्यावरून असं वाटलं की मी खूप लोकांना बर्थडेच्या दिवशी मिस करत आहोत, पण ती पूर्तता आम्ही काही काळानंतर करणार आहोत असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं. तर आज या ठिकाणी तो योगायोग आलेला आहे की त्यांचे मित्र या ठिकाणी भेटले. त्यांचे मित्र भेटल्यामुळे आणखी पुन्हा सूरज हिंगे सरांचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आलाय. पण तो वाढदिवस विदाऊट केक विना होणार आहे, जो सोबत पिझ्झा असेल किंवा बर्गर असेल, काहीतरी वेगवेगळे आयटम्स या ठिकाणी आमच्या सूरज हिंगे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. तर धन्यवाद सूरज हिंगे सर. तुमचा पुन्हा पुन्हा वाढदिवस अशाच पद्धतीने होत राहो. कुठेतरी फिरताना आणि असंच वाढदिवसाच्या पार्ट्या तुम्ही देत राहा. प्रत्येक आठवड्याला एक पार्टी हो, असंच आम्हाला भेटत राहू. हो, गरीब होते काय वयात. तर मित्रांनो, आजचं शूट पूर्ण झालेलं आहे आणि याच ठिकाणी आपलं ब्लॉग पण हा समाप्त झालेला आहे. मोहाडी ऑफिशियल या युट्यूब चॅनलला काय म्हणते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीनं व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद, नमस्कार.